डॉक्टर आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार राष्ट्रीय आरक्षण परिषदेच्या वतीने मान्य डॉक्टर प्राचार्य बबन तावडे सरांना देण्यात येत आहे. यानंतर आदरणीय चंद्रकांत मिश्रा माजी न्यायमूर्ती यानंतर आदरणीय आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध आंबेडकरी प्रबोधनकार मान्य अमृत शेवाळे यांना त्यांनी इथे यावं. आजच्या या राष्ट्रीय आरक्षण परिषदेला आवर्जून उपस्थित झालेले आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून आपण त्यांना निमंत्रित केलं होतं ते सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील माननीय श्री देशे साहेब, ज्यांच्या या पूर्वी तुफान भाषणांमध्ये पुढे आपला सर्वांचं प्रबोधन झालं ते माननीय प्राध्यापक डॉक्टर इंद्र सर, राष्ट्रीय ओबीसी चळवळीमध्ये सातत्याने कार्य करणारे आमचे मित्र प्राध्यापक ॲडव्होकेट रमेश पिसे सर, सरकारी नोकरीमध्ये बरेचसे अधिकारी आम्ही पाहिलेले, विशेषतः आमच्या समाजामध्ये आम्ही पाहिलेले IAS IPS अधिकारी स्वतःला खूप समजतात. म्हणजे आम्ही समाजाच्या अतिशय पूजा आहोत अशा प्रकारचे धरून ते वाटचाल करीत असतात. परंतु आजच्या या सभेला आता सध्या कार्यरत असलेले जॉईंट सेक्रेटरी माननीय अशोक आत्राम सर, हे सार्वजनिक हेल्थ डिपार्टमेंटला आहे, त्यांनी आपलं भाषण केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय बबनराव तायवाडे सर, बबनराव तायवाडे सरांशी बोलत असताना आम्ही जेव्हा 3 ऑक्टोबर 2022ला जी रॅली मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये ओबीसी, आदिवासी, बंजारा हे सर्व समूह मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. जवळपास 50,000 लोकांचा तो मोर्चा आम्ही काढण्यामध्ये प्रयत्न आरक्षण याच्यासाठी. त्यामध्ये यांचाही सिंहाचा वाटा होता, ज्यावेळेस भाषातर त्यांचाही होता, प्राध्यापक होते आणि विशेषतः ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉई फेडरेशनचे माननीय प्राध्यापक मधुकर विखे सर, माझ्या या अमरावतीवरून आलेले मागासवर्गीय विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन कोळी सर, ते ठिकाणी आहेत विद्यापीठ अमरावती विद्यापीठात. मुंबईहून आलेले इमारतीचे राष्ट्रीय महासचिव जे सतत संपर्कात असतात. नितीन सर म्हणतात की आता आपण काय करायला पाहिजे, सतत आम्ही संपर्कात असतो आणि ज्याचं आपण एक विस्तृत भाषण ऐकलं ते आमचे तरुण मित्र विश्वदीकरण ज्या व्यक्तीनं सरकारी नोकरीमध्ये अडथळे येतात आणि म्हणून राजीनामा देऊन स्वतंत्रपणे कार्य करत आहेत त्या विश्वदीकरणीकर
ज्यांनी अतिशय सुंदर आपलं संचालन करीत आहेत प्राध्यापक राहुल संविधान परिवाराचे आणि आपल्या हे तरुण मित्र सुशील तायडे अतिशय अभ्यासू व्यक्ती आहे. त्यांनी आपली भूमिका मांडताना त्याच्याकडे जी आकडेवारी आहे ती फार महत्त्वाची आहे आणि त्यांनी जे प्रकारचे आकडे ठेवलेले आहेत आणि त्या प्रकारे कार्य करीत आहेत. या कार्यक्रमाला जे आवाहन त्या सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सहकार्याने हे राष्ट्रीय आरक्षण परिषद आपण केली. इथं हे ऑगस्ट 2024 जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्या दिवशी अस्वस्थ झाला आणि या अस्वस्थ झाल्यानंतर मी पहिली पोस्ट केली जवळपास 5.5 वाजता. त्यामध्ये मी सरळ लिहिलं की सुप्रीम कोर्टाचा आदेश अहवाल किंवा निकाल हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. आणि दुसरं लिहिलं होतं त्यामध्ये दुसरा पॉईंट हा निर्णय म्हणजे जातीमध्ये संघर्ष करणार. मला बरेचसे पत्रकारांचे फोन आले त्यांनी म्हटलं की सुप्रीम कोर्टावर डायरेक्ट आक्षेप कसा काय घेऊ शकतात. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे काही संविधानाच्या बाहेर सुप्रीम कोर्ट जेव्हा चुकत असेल तेव्हा त्यांना दिशा दाखवणं किंवा त्याच्यावर काय स्वतःचा मत व्यक्त करण्याचा अधिकार आवाज झाला आणि आपल्या संविधानाची दिल्या त्याला मत व्यक्त केलं मग आणि संविधानाचा उल्लेख केलं आंदोलन केलं आणि बऱ्याचशा महाराष्ट्रीय कामगारांना निवेदन सुद्धा दिले. त्यानंतर 21 ऑगस्टच्या भारत बंदच्या संपामध्ये बाणाईचे नेते अरविंद गिरामकर आले. या सर्व सहकार्यामध्ये आम्ही संविधान चौकामध्ये मोठं आंदोलन केलं आणि आजचं हे दुसरं एक 24 सप्टेंबर आपल्याला पुणे करार. त्या पुणे कराराच्या दिवसापासून आपण प्रयत्न करत आहे. पुणे करार यासाठी महत्वाचा आहे की आरक्षणाची पार्श्वभूमी पुणे करार आणि पुणे करार आपल्याला माहित आहे की स्पष्टपणे इंग्रजांना सांगितलं की ज्या देशामध्ये इथे म्हणजे फ्रान्सच्या बरोबरीनं असलेली लोकसंख्या 25 लाख लोकसंख्येच्या बाबासाहेबांनी 25 लाख लोकसंख्या असलेल्या 25 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये जर त्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही त्यांना जनावरांसाठी वाहतूक करते या देशामध्ये तुम्ही 125% झाले राज्यकेंद्रात कुठलाही बदल झालेला नाही तर अशा सरकारचं काय काम आहे. चलेगा गांधी त्याला 1941 सांगतो चलेगा. बाबासाहेब 1931 ठणकावून सांगतात का इंग्रजांवर तुमच्याकडे राज्य करणं होत नसेल तुम्हाला जर ब्राह्मणांची गुलामी करायची असेल तर तुम्ही आम्हाला मान्य नाही आम्ही आमच्या देशाचं काय करू. त्यानंतर पुणे करार म्हणून या पुणे कराराच्या दिवसापासून आम्हाला लोकांना सांगायचं आहे की आरक्षण नाही तुमच्या बापाचे हे आमच्या बापाने आम्हाला तयार करून दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधानाच्या अगोदर बाबासाहेबांनी पूर्वजन्मी सुद्धा ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये इथला ओबीसी हा मूळ उद्दिष्ट आहे आणि बाबासाहेबांच्या विचारावर तो पडला होता आणि म्हणून ओरिजिनल उद्दिष्ट ओबीसी त्याच्यासाठी बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की इथला जे राज्यकर्ते आहे किंवा इथला जो बहुसंख्यक समाज आहे तो इथल्या समाजाला म्हणजे एससीला किंवा ओबीसीला पूर्णपणे अधिकार देणार नाही आणि त्यांची जोपर्यंत हे तिन्ही समाज एकत्र येणार तोपर्यंत या देशामध्ये कुठल्याही प्रकारची समता खरं स्वातंत्र्य मिळणार नाही. जर तुम्हाला खरं स्वातंत्र्य मिळायचं असेल तर तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडले पाहिजे. एक बाबासाहेबांनी आय वॉन्ट सेपरेट
आणि त्यांनी सेपरेट मतदारसंघाची मागणी केली आहे. परंतु तो पुणेकराला गेल्यानंतर स्वतंत्र मतदारसंघ 1943च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पराभव करावा लागला. म्हणून बाबासाहेबांनी या स्वतंत्र मतदारसंघाबाबत त्यांची भूमिका होती ते पूर्ण झालेली नाही. आजही कशा प्रकारचे अन्याय अत्याचार वाढलेले आहे. हे जे वर्गीकरण प्रकरण आहे हा त्याचाच भाग आहे. ते तुम्हाला ज्या प्रकारची त्याची प्रगती झालेली आहे ते कुठे थांबली पाहिजे आणि म्हणून हे वर्गीकरणाचा प्रमाण झालेलं आहे. या योजनांच्या प्रकरणामध्ये 3 मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत. म्हणजे पहिला तर यांनी हा निकाल देताना ज्या प्रकारे नागराच्या प्रकरणामध्ये तुम्ही विदाउट कॉन्फ्लिक्ट डेटा कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडे सर्वे नसताना तुम्ही क्रिमिलियर कुठे आधार क्रिमिलियर न लावण्याचं प्रकरणामध्ये इंदिरा गांधीमध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे की SC/ST ना क्रिमिलियर लावता येत नाही. ते 9 डिजिटचं वेळेचं निर्णय होता. असं असताना तुम्ही 6 डिजिटच्या वेळेचं निर्णय तुम्ही पलटून लावता. तुम्ही 4 डिजिट घेतले जरीचा लावला होता ते मान्य करू शकतो. परंतु 9व्याचं उल्लंघन तुम्ही केलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय मान्य केला नाही, त्याचं उल्लंघन केलेलं आहे हे सांगण्याची पाळी आपली आहे. आणि म्हणून म्हणतो की क्रिमिलियर हे ज्या प्रकारे इंदिरा गांधी प्रकरणामध्ये ओबीसीला त्यांनी कधीही त्या प्रकरणात दिलेला नाही. ओबीसीचं आज संपूर्ण सरकारी आपण म्हणतो 27% आहे. एकही जज सुप्रीम कोर्टाचा ओबीसीचा नाही. एक तरी आहे एससीचा आणि तोही एससीचा जो आहे तो त्याच्या एससीच्या विरोधात निर्णय घेतो. आज अशोक माझी राजधानी सगळे सगळं आलेले आहे. काम सगळी समज आहे. एक हा समाजाचा मोठा परिसर आमचा लढा काय आम्ही वारंवार लढे करतो, आम्ही आंदोलन करतो, परंतु आम्ही दरवेळी एक घरामध्ये उभा होतो, त्याच्यासोबत पूर्ण समाज उभा होतो, सरकार चालतो. आमच्यासोबत काय आम्ही सारी बातमी केली जाते कसं काय होतं. कारण आमचं प्रतिनिधित्व कुठे नाही, आमचे प्रतिनिधी कुठे नाही. मग आम्ही आमचे प्रतिनिधी आणू कसे. आमचे जे राजकीय पक्ष होते त्यांना आम्ही जवळ बनायला पाहिजे. ते राजकीय पक्ष सौदेबाजी करतात आणि आपल्या समाजाला उभं करतात. म्हणून आता हेच थांबलं पाहिजे. ते थांबायचं असेल तर आपल्याला संघटित झालं पाहिजे. वकील सरांनी ज्या प्रकारचे सांगितलेलं आहे की आता वेळ आलेली आहे. गोलक साहेब बिलकुल त्या दिवशी त्याचा पहिला निकाल हम सारे के सारे जो जुड़ रहे हैं वो इसी बघा त्यावेळेस पूर्ण भारतभर नेटवर्क आहे. गोलक सर हे निश्चित सांगतो आणि म्हणून आम्हाला असं वाटते की पुढची निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये त्या पुढचीच करून टाका. लोकसभेच्या प्रश्नांमध्ये मी विचार करतो गजबी सरांनी म्हटलं की तुमच्या सगळ्यांनी तुम्ही किती उमेदवार करता त्याचं नियोजन मी करून देतो. तर लोकांमध्ये तो प्रवास सुरू झालेला आहे की आपण खूप पीडित झालेला. कारण राजकीय पावर बाबासाहेबांनी दिला परंतु त्याचा पर्टिक्युलर उपयोग आपण करू शकत नाही. मग आपण सोम्या बोम्या कोणी येतो त्याला मत देतो. बीजेपीने काँग्रेसने बीजेपी कुठंतरी थांबलं पाहिजे ना. म्हणजे एका वाघामध्ये ते म्हणतात ते एक सामना एक ना सर्वात जास्त आरक्षण विरोध करणारे काँग्रेसच होते. बीजेपीनं त्याची पुढची पायरी केलेली आहे. म्हणून काँग्रेसच्या काय म्हणतात ह्याच्यामध्ये जर आपण आलो तर आता आपलं अस्तित्व जे आपण सांगणार आहोत. आरक्षणाची एक मुदत म्हणजे जी ब्राह्मणी व्यवस्था आहे आणि हे ब्राह्मणी व्यवस्था आपल्याला आधार द्यायचा असेल तर ब्राह्मणांचं त्या प्रकारचं म्हणतात की त्यांच्या याच्यामध्ये वर्गीकरण करा. ओपन कॅटेगरीमध्ये पहिले वर्गीकरण झालं पाहिजे. 3% जर 90% पूर्ण अभ्यास करत असते. जमिनी त्यांच्या मीडिया त्यांची संपत्ती त्यांची. तर राहुल गांधी म्हणतो तो हम दो म्हणजे मोदी शाह आणि अडाणी एवढं बोलणं म्हणजे लोकांना असं काहीतरी राहुल गांधी खूप काहीतरी चांगलं बोलू राहिलं आहे. मग त्या
आणि तिथे आपल्याला जाऊन म्हणतो की आरक्षणाचं पुनर्वसन करता करावं लागेल. म्हणजे तुमची चुकली होती, तुमच्या पोटामध्ये काय आहे ते तुमच्या पोटामध्ये येतं. म्हणून आपल्याला आपला पुढचा लढा समतेच्या लढाईचा जो लढा आहे हा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला SC STच्या सोबतच ओबीसीची सुद्धा महत्वाची आहे. ओबीसी आपले बांधव आहे आणि ओबीसीनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे का तुमची काँग्रेस तुमचा BJP हा उद्धार करणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही जरांगेला पाठबळ दिलं त्या प्रकारे ओबीसीमध्ये जरांगे आरक्षण मागतो आहे आणि तरी ओबीसी वाल्यांना ज्या प्रकारे उभा व्हायला पाहिजे त्या प्रकारे उभा होत नाही. ज्या प्रकारे त्यांना त्या पाठबळ मिळायला पाहिजे मिळालं नाही. एक हाते उपोषण करतोय त्यावेळेस पण मिल जाएंगे तो बाद हम बोलते हैं. अभी आप हमको मालूम है की आप काँग्रेस के विचारों के हैं, लेकिन सांगतो याच्या पुढे आपण जर सगळं मिळून जर एक प्लॅटफॉर्म जर तयार केला तर मी सांगतो काही दिवसामध्ये धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद गाडे साहेब. माझे इथे बंधू आलेले आहेत स्वतः देवदास गाडे SLB इंजिनियर होते. कधी माझे नातेवाईक होते येत नाही तर थोडा तिथं आलेला मी भक्तीचं आलेला आहे त्याचं शिकत करतो. धन्यवाद.